तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा परिषदेच्या मतमोजणी आधी भाजप उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। अमरावतीमध्ये भाजप उमेदवार प्रवीण पोटेंच्या विजयाचे बॅनर लागलेत। अमरावतीत भाजप समर्थकांनी ही बॅनरबाजी केली। निकालाआधीच एकतर्फी विजयाचा दावा करण्यात आला आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वीच भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचे बॅनर शहरात झळकले आहेत। गर्ल्स हायस्कूल चौक परिसरामध्ये समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर जिल्ह्याचे विकास पुरुष प्रवीण पोटे पाटील भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल अभिनंदन असा उल्लेख करण्यात आला। निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवीण पोटे यांच्या एकतर्फी विजयाचा दावा करत बॅनरबाजी करण्यात आली आणि या बॅनरबाजीची आता अमरावतीमध्ये जोरदार चर्चा आहे। आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्याला या बॅनर संदर्भातले अधिकचे तपशील देतील। छगन, नक्कीच विक्रांत, आज मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती होते आहे। सकाळी 8 वाजतापासून आता मतमोजणीची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याआधीच म्हणजेच निकाल लागायच्या काही तास अगोदर अमरावतीच्या घरला चौक येथे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचे आशयाचे बॅनर जे आहेत ते झळकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले प्रवीण पोटे अशा पद्धतीचा आशय या बॅनरवरती देण्यात आलेला आहे। या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर 427 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता आणि तिहेरी लढत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली होती। आणि त्यानंतर जर बघितलं तर अचानक आज काही निकाल लागायच्या काही तास अगोदर बॅनर झळकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोषाची तयारी देखील करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर प्रवीण पोटे यांचाच विजय होणार अशा पद्धतीचे उत्साह जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेला आहे। आता थोड्या वेळातच म्हणजे 1.5-2 तासामध्ये हा निकाल जाहीर होणार आहे आणि कोणाचं भाग्य उजाडणार हे देखील स्पष्ट होणार आहे। विक्रांत, धन्यवाद छगन दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।